शहीद गोवारी फ्लाईओवर पर बड़ा हादसा, 23,000 लीटर पेट्रोल से भरा टैंकर हाइट बैरियर से टकराया। नागपुर के प्रतिष्ठित शहीद गोवारी फ्लाईओवर पर मंगलवार दोपहर बड़ा हादसा होते होते टल गया। राहटे टी पॉइंट के पास पेट्रोल से लदा एक भारी टैंकर हाइट बैरियर से जा भिड़ा। टैंकर में 23,000 लीटर पेट्रोल था और यह रिलायंस कंपनी का बताया जा रहा है। घटना की सूचना मिलते ही 2 फायर ब्रिगेड टेंडर तुरंत मौके पर पहुंचे। राहत की बात यह रही कि टैंकर में कोई आग नहीं लगी और रिसाव जैसे कोई स्थिति सामने नहीं आई। हालांकि घटनास्थल पर सुरक्षा के लिए भारी पुलिस बल तैनात किया गया है। वरिष्ठ पत्रकार विकास वैद्य ने जानकारी दी कि टैंकर में उच्च ज्वलनशील पदार्थ मौजूद था, जिससे जरा सी चिंगारी भी बड़ा विस्फोट कर सकती थी। यह हादसा एक बार फिर नागपुर में ऊंचाई प्रतिबंधित मार्गों पर भारी वाहनों की आवाजाही को लेकर प्रशासन की लापरवाही उजागर करता है। नागपूर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकडे की रिपोर्ट। आज रात्रीच लावला आहे हाईट बॅरियर आणि यांना आम्ही वेळोवेळी सांगत राहतो की खालून जा तरी हे वरूनच जाते। आज पण असंच झाला। तिथे आम्ही चौकात सांगतो, इथे येऊन पुन्हा कट मारते हे लोक आणि पुन्हा वरून जाण्याचा प्रयत्न करते। आज पण तसाच झाला। हे बॅरियर लागला होता, बॅरियर लागण्याने तो धडकला इथं। किती सूचना दिल्या डेली रोजच्याच आम्ही सूचना देतो रोजच, आणि जे नाही मानते त्याला चालान पण करतो। मग मोठी घटना था म्हणजे याच्या अगोदर पण असंच झाला होता। याच्या अगोदर पण लावला होता तेव्हा सिलेंडरचा ट्रक धडकला होता। किती लिटर आहे हे पेट्रोल? आज 23,000 लिटर पेट्रोल आहे म्हणते। याच्यावर कारवाई काय करणार आहे? कारवाई आता याच्यावर 3 डॅमेज पब्लिक प्रॉपर्टी ॲक्टची कारवाई करणार आहे। याच्यामध्ये हे 8 ते 10 वेळा याच्या आधी लावलेलं आहे। PWDने लावलं होतं आणि PWDच्या वर्ल्ड बँकचा जो प्रोजेक्ट आहे त्या वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्टमधनं हे हाईट बॅरियर लावले होते, कारण या पुलावर हेवी व्हेकल जड वाहतुकांना प्रतिबंध आहे पहिलेपासनं, आणि हे तरी देखील हे ट्रक्स इथून जायचे, तर इथे हाईट बॅरियर लावले। आणि यावेळेच्या हाईट बॅरियरचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी 2 जाडे बॅरियर एका रांगेत लावले होते। तरी देखील हा ऑइलचा टँकर हा महाराष्ट्रीयन ड्रायव्हर आहे, याला तो बोर्ड देखील वाचता आला नाही। काल रात्री इथे लावलं त्यांनी, तिथे लिहिलेलं आहे की जड वाहनांना प्रतिबंध, तरी देखील यांनी हे टाकलेलं आहे। याच्यामध्ये जवळजवळ 23,000 लिटर पेट्रोल आहे। आता 2 आपण पाहिलं फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आलेल्या आहेत। हे केवढं डेंजरस परिस्थितीमध्ये इथे आलेलं आहे। दोन्ही बाजूची वाहतूक इथे सुरू होती। आत्ता पोलिसांनी तिकडली समोरची वाहतूक थांबवलेली आहे, कारण हा पुलाची जी स्ट्रेंथ आहे, या पुलाच्या स्ट्रेंथमध्ये विशिष्ट पद्धतीच्या वजनाच्या व्हेकलच इथून जाऊ शकतात, या जाऊ शकत नाही। पण एवढं लावलं असताना देखील आज या ट्रकनी इथे तोडलेलं आहे। आता हे काढताना पुन्हा ही जी बॅरियर आहे हे तोडावं लागेल कदाचित। याचा खूप मोठा खर्च सरकारला इथे येतो आणि या माणसाला दिसलं नाही आणि हे तोडलेलं आहे। आणि आता हे फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, कारण 23,000 लिटर पेट्रोल जर उद्या काही त्याचा स्फोट झाला किंवा काही झालं, लोक इथून हजारो लोक इथून जात असतात, त्याच्यामुळे अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये हा ट्रक आता अडकलेला आहे। घटना मोठी होऊ शकते होती। घटना बिलकुल मोठी होऊ शकली असती, कारण तिथे सुदैवाने त्याच्यात वरच्या भागामध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे त्याला तो दबल्या नाही गेलं। नंतर तेवढं प्रेशर जर त्याच्यामध्ये आलं असतं तर कदाचित इथे मोठा स्फोट होऊन, आणि जेव्हा हा ट्रक अडकला त्यावेळेला इथे दोन्ही बाजूनी प्रचंड वाहतूक होती, लोकांना अचानक समजलं नाही। त्याच्यामुळे याच्या आजूबाजूला खूप वाहनं या ठिकाणी जमा झाली होती। जर स्फोट झाला असता तर इथे जेवढी वाहनं होती कमीत कमी 100 वाहनं इथून उडून हे झालं असतं। आजूबाजूला परिसरी तिथे धोकाची क्षती पोहोचली असते। इथे काय सांगता? नेमकं हे आता आम्हाला जो प्रथम दिवशी सांगण्यात आलं की टँकर पलटी झालेला आहे, पण हा टँकर वगैरे पलटी काही झालेला नाही आहे। ड्रायव्हरला एवढी सूचना असल्यानंतरही की याच्यावर लोडिंग गाडी जाऊ शकत नाही आहे, पण तरी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणा दिसून येत आहे। आणि त्याच्यामुळं गाडी आता मेन त्याचा जो गाडीमध्ये ड्रायव्हरला विचारण्यात आलं आहे की गाडीमध्ये पेट्रोल आहे आणि मेन वाल आणि आपण जे लावलेलं अँगल आहे तो त्यामध्ये पूर्ण जाम आहे। आता गाडी मागं पुढं घेण्यात आल्यानंतरच समजेल की याच्यात लिकेज होते का नाही होते, का याला काही काढण्याचा आता दुसरा काही मार्ग आम्हाला करावा लागेल। पेट्रोल आता त्याच्यामध्ये आता ड्रायव्हरलाच विचारावं लागेल। तरी टँकी पूर्ण फुल आहे। 23,000 लिटर 23,000 लिटर पेट्रोल आहे। किती मोठा नुकसान होऊ शकत होतं, किती मोठा एक अपघात होऊ शकत होता इथे जर आग लागली तिथं? तर मोठा ब्लास्टच झाला असता, कारण रहदारीचं ठिकाण आहे आणि कंटिन्यू इथून म्हणजे आपल्या आता दोन्ही साईडला पण येण्या जाण्याच्या मार्गावर तुडुंब गर्दी असते अशा वेळेस।
पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेड प्रशासनाला माहीत पडता बरोबर ते इथे आले आम्ही आहे. लगेच घटनास्थळावर आमच्या महानगरपालिकेच्या फायर डिपार्टमेंटच्या एक सिव्हिल अग्निशामक केंद्र आणि एक कॉटन मार्केट अग्निशामक केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घटनास्थळावर दाखल झालेलं आहे. सध्या परिस्थिती पाहता सध्या नॉर्मल आहे, पण आता ज्यावेळेस त्याचा मेनवाला गाडी मागं पुढं घेण्यात आता इथून पुढं काय सिच्युएशन आहे आम्हाला रेस्क्यू ऑपरेशन थोडंसं करावंच लागेल त्याचं. तुमचं नाव सांगू. माझं नाव भगवान बळीराम वाघ, प्रभारी केंद्र अधिकारी कॉटन मार्केट अग्निशामक केंद्र. कंपनीचं पेट्रोल होतं? आता गाडीवर तर रिलायन्स लिहिलेलं आहे, गाडी रिलायन्स कंपनीचीच आहे.